आज होता रविवार आणि मला जायचं होतं लग्नाला. सगळ्यांसाठी रविवार हा निवांत असेल, पण माझ्यासाठी काय तसा नसतो. तर मी सकाळी सगळी कामं आवरली होती. लाईटीची वाट बघत होते की लाईट कधीशी येते. अंघोळीसाठी पाणी पण भरून ठेवलं होतं की लाईट येईल आणि अंघोळ करेन, पण तसं काही झालं नाही. शेवटी गार पाण्याने अंघोळ करून आम्ही निघालो. जायला इतका उशीर झाला होता की शेवटची मंगलाष्टक आम्हाला भेटली. बरी ती तरी भेटली, नाही तर गॅरंटी नव्हतीच. काय हळदी वगैरे तर आम्हाला भेटल्याच नाही त्या. लग्न वगैरे आटोपलं आणि आम्ही निघालो घरी येण्यासाठी. तसा माझा राहायचा विचार होता, पण मी काय सोबत घेऊन गेले नव्हते कपडे वगैरे. आणि कार्यक्रम असल्यानंतर कपडे तर व्यवस्थित असावेत. तसे माझे तिकडे रेग्युलर वापरायचे कपडे आहेत, पण नको म्हटलं राहायला. घरची पण कामं होती. तर ह्या मंदिरात आम्ही भरपूर दिवस झालं होतं की जायचं पण काय अडचणीमुळे ना आम्हाला जायला भेटलं नव्हतं. आणि आजही गेलो पण आम्हाला दर्शन काय भेटलं नाही. मंदिराचं काम सुरू असल्यामुळं आम्हाला मुखदर्शन घ्यायला लागलो आणि तिथलं आम्ही घरी यायला निघालो. रस्त्याची कामं चालू असल्यामुळं ना इतकं हळू गाडी चालवावी लागते. आम्ही निघालो होतो 4:45ला, घरी असतोपर्यंत आम्हाला 7 वाजल्या होत्या. इतकं लांब नाही आहे माझं माहेर, तरी पण तिथून आम्ही आलो खटावामध्ये. खटावचा बाजार होता, थोडाफार बाजार घेतला. तसं तर आम्ही शनिवारी बाजार केला होता, पण थोडं काही राहिलं होतं ते घेतलं आणि निघालो. तर तिथं बसलो तेव्हा तिथं सोनाला ₹1 घावलं. ते म्हणतो ₹1 खायला घे. आता ₹1 खायला काय येणार आहे, तिनं ते कुठं ठेवलं आहे पण माझ्या लक्षात नाही आहे. आणि ना मोठ्या ब्लॉगमध्ये मी काही फोटो शेअर केले नव्हते, तर आता पुढं फोटो मी शेअर करते माझ्यासोबत काढलेले किंवा नवरा नवरीचा. तर मोठा ब्लॉग बघायचा असेल ना, तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच कराने मोठा ब्लॉग बघा. साधं सिंपल लग्न झालं, पण छान झालं. आणि नवरा नवरीचा जोडा कसा दिसतोय नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय.